रोजी, तुला पुन्हा उशीर झालाय। या आठवड्यातील ही चौथी वेळ आहे। आता हे असं चालणार नाही। उद्या तुझ्या आईला मला भेटायला सांग। काय झालं रोजी? तुला शाळेला उशीर का झाला? अगं मम्मी, मेहता काकू राहत होत्या ते घर तुला माहित आहे ना? हो, पण ते बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे। अगं, काही लोक आता तिथे राहायला आलेत। त्यांच्याकडे खूप मोठा भयानक कुत्रा आहे। जेव्हा मी तिथून शाळेत चालत जाते तेव्हा तो माझ्याकडे पाहून खूप भुंकतो। मग मी दुसऱ्या दूरच्या रस्त्याने शाळेत जाते, म्हणून मला शाळेत जायला दररोज उशीर होतो। मला त्या कुत्र्याची खूप भीती वाटते ग मम्मी। बरं बाळ, आपण त्या लोकांशी बोलूया। रोजी, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत। हॅलो सर, तुम्ही जरा तुमच्या कुत्र्याला बांधून ठेवू शकता का घरात? तो खूप जोरात भुंकतो। माझी मुलगी इथून रोज शाळेला जाते आणि त्याला बघून खूप घाबरते। टफी, मॅडम हा कोणालाही चावणार नाही। बघ, त्याला तू खरोखरच आवडतेस। तुझ्याबरोबर खेळण्यासाठी त्याने त्याचा आवडता चेंडू आणलाय। बघ रोजी, तो तुला काहीच करणार नाही। गुड मॉर्निंग मित्रा। हे तुझ्यासाठी ना एक बिस्किट आहे, चल घे। दोस्तांनो, तुम्हाला पण विनाकारण काही गोष्टींची भीती वाटते का? त्याबद्दल तुमच्या शिक्षकांशी किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांशी बोला।